मी तुमच्यासारखी लहान होते ना, तेव्हा माझी आजी आम्हाला रामायणातल्या खूप गोष्टी सांगायची. त्यातलीच आज एक मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे ताटका वध. तुम्हाला माहितीच आहे, की अरण्यात राहणाऱ्या ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या, यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि ऋषींच्या यज्ञांच्या रक्षणासाठी राम आणि लक्ष्मण शस्त्रसज्ज होऊन महर्षी विश्वामित्रांच्या बरोबर अरण्यात निघाले. हे दोघंही खूप शूर आणि शस्त्रास्त्रात अगदी निपुण होते बरं का. वन अरण्य पार करत त्यांचा प्रवास सुरू होता. विश्वामित्र ऋषी त्यांना वाटेमध्ये अनेक गोष्टी सांगत होते, निरनिराळ्या स्थानांची माहिती देत होते. आता ते एका घनदाट अरण्यात शिरले. तिथं एकही माणूस दृष्टीस पडत नव्हता. प्राणीसुद्धा भयभीत झाले होते आणि जमिनीवर प्रचंड मोठ्या पावलांच्या खुणा मातीमध्ये उमटलेल्या दिसत होत्या. ते पाहिल्याबरोबर रामाने विचारलं, आचार्य, हे कोणतं अरण्य आहे? इथं तर मनुष्यवस्ती सोडाच, पण एकही मनुष्यसुद्धा दिसत नाही. इथले सगळे पशुपक्षीसुद्धा भेदरलेले आहेत. आणि हे एवढ्या मोठ्या प्रचंड पावलांचे ठसे कुणाचे आहेत, कुणाच्या पावलांचे आहेत? विश्वामित्र म्हणाले, आपण आता ताटका वनात प्रवेश केला आहे. ताटका ही एक दुष्ट महाक्रूर राक्षसी आहे. ती नरमांसभक्षक आहे. इथल्या सर्व ऋषीमुनींना तिनं खूप त्रास दिला, अनेकांना मारून टाकलं, त्यांचं यज्ञ आश्रम विध्वंस केला. ती इतकी पराक्रमी आणि शक्तिवान आहे की तिला कुणीही पराभूत करू शकत नाही. तिच्या भीतीनं इथली माणसं ऋषी सगळे जंगल सोडून पळून गेले. मग लक्ष्मणानं विचारलं, पण ही आली कुठून आणि इथे कुठे राहते? विश्वामित्र म्हणाले, मी तुम्हाला तिची कहाणी सांगतो. ताटका ही मूळची राक्षसी नाही. ती सुकेतू नावाच्या यक्षाची कन्या आहे. त्या यक्षाला मूलबाळ नव्हतं, म्हणून त्यानं ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवानं प्रसन्न होऊन त्याला एक सुंदर मुलगी होईल असा वर दिला. तशी त्याला एक सुंदर मुलगी झाली आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं तिला 1000 हत्तींचं बळ पण मिळालं. ती मुलगी दिसायला अतिशय सुस्वरूप, नाजूक, देखणी होती, पण 1000 हत्तींची शक्ती तिच्याकडे होती. म्हणून तिचं नाव ठेवलं ताटिका. ताटिका म्हणजे प्रचंड बलशाली स्त्री. ताटिका मोठी झाली. ती हळूहळू आता लग्न करण्याच्या वयात आली. पण कुठल्याही ऋषी किंवा देव किंवा माणूस यांच्याशी ती लग्न करायला तयार नव्हती. ती एकदा अरण्यामध्ये फिरत असताना सुंद नावाच्या राक्षसाशी तिची ओळख झाली. त्याच्या बलदंड शरीरावर आणि प्रचंड पराक्रमावर ती भाळली. ती त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केलं. त्यांना 2 मुलगे झाले, मारीच आणि सुबाहू. ते दोघंही खूप शक्तिवान होते, पण त्यांना त्यांच्या शक्तीची खूप मस्ती आली होती, गर्व झाला होता. त्यामुळं अरण्यामधल्या ऋषींच्या आश्रमात ते जायचे, ते आश्रम मोडून टाकायचे, यज्ञामध्ये विघ्न आणायचे, यज्ञसामग्रीचा विध्वंस करायचे, ऋषींना मारून टाकायचे. हे सगळं फक्त मनोरंजन म्हणून ते करायचे. त्यांच्या भीतीनं ऋषी मुनी घाबरून गेले, जंगल सोडून गेले. एकदा काय झालं, त्या घनदाट अरण्यात अगदी आत कुठेतरी तप करणाऱ्या अगस्ती ऋषींच्या आश्रमापर्यंत हे पोहोचले. त्यांनी म्हणजे सुबाहू आणि मारीच यांनी त्या आश्रमावर हल्ला केला, यज्ञवेदीचा नाश केला. अगस्ती ऋषींनी आपल्या मंत्रबळानं मारीचाला तिथेच उभं केलं आणि ते म्हणाले,
तू तुझ्या आईसारखा दिसायला सुंदर आहेस, पण वडिलांसारखा राक्षसी वृत्तीचा आहेस, म्हणून तू आता राक्षस हो. त्यांनी असा शाप दिल्याबरोबर मारीचाचं रूपांतर एका अक्राळ विक्राळ राक्षसात झालं. सुंदाला म्हणजे मारीचाच्या वडिलांना ही गोष्ट कळली. तो प्रचंड संतापला. त्यानं अगस्त्य ऋषींच्या आश्रमावर त्यांच्यावरती हल्ला चढवला. अगस्त्य ऋषींनी आपल्या हातातलं मंतरलेलं जल त्याच्यावरती शिंपडलं. त्याबरोबर सुंद जळून खाक झाला, राख होऊन गेली त्याची. ही बातमी कळल्याबरोबर ताटिका संतापली आणि ती अगस्त्य ऋषींच्या आश्रमाच्या तिथे आली. ती त्यांच्यावरती चाल करून गेली. पण अगस्त्य ऋषी अत्यंत पुण्यवान, महासामर्थ्यशाली होते. ते म्हणाले, ताटिके, तू दिसायला अतिशय सुंदर यक्षकन्या आहेस, पण वृत्तीनं मात्र आपल्या पतीसारखीच राक्षसी आहेस. म्हणून तुझंही रूपांतर एका महाभयंकर राक्षसीमध्ये होऊन जाऊ दे. असा त्यांनी शाप दिल्याबरोबर त्या सुंदर अशा ताटिकेचं रूपांतर महाभयंकर अक्राळ विक्राळ अशा राक्षसीमध्ये झालं. ती नरमांस भक्षक राक्षसीण झाली. त्यांनी म्हणजे ताटिका आणि तिचे दोघं मुलगे यांनी त्या अरण्यामध्ये हाहाकार माजवला. सगळ्या ऋषींना सळो की पळो करून सोडलं, माणसांना मारून टाकलं. तिच्या भीतीनं त्या जंगलाच्या आजूबाजूला सुद्धा कोणीही फिरकेना. ती राक्षसी इथे राहते. आणि विश्वामित्र ऋषी पुढे म्हणाले, रामचंद्रा, ह्या ताटिकेचा बंदोबस्तच तुला करायचा आहे, तेव्हा तू तिला आव्हान दे. रामानी आपल्या धनुष्याचा जोरदार टणत्कार केला. त्याचा तो भीषण आवाज सबंध जंगल दणाणून सोडत होता. तो आवाज ऐकल्याबरोबर ताटिका खडबडून जागी झाली आणि ती दाण 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 पावलं टाकत ऋषी आणि राम लक्ष्मण जिथे उभे होते तिथे आली. त्यांना पाहिल्याबरोबर म्हणाली, अरे वा 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 वा, कितीतरी दिवसांनी मला माणसाचं मांस खायला मिळणार आहे. या दोन तरुण कच्च्या बच्च्या पोरांना मी आधी कचाकच खाते आणि मग त्या म्हाताऱ्या ऋषींच्याकडे बघते. राम आणि लक्ष्मणांनी आपली धनुष्य सरसावली, बाण जोडले. ताटिकेनं त्यांच्या अंगावर मोठमोठ्या शिळा फेकायला सुरुवात केली. राम लक्ष्मणांनी आपल्या बाणांनी त्या सगळ्या शिळांचा चक्काचूर केला. ताटिका संतापानं बेभान झाली. तिनं जवळची झाडं मुळासकट उपटली आणि ती त्यांच्यावरती जोरात फेकायला सुरुवात केली. पण राम लक्ष्मण मुळीच घाबरले नाहीत. त्यांनी आपल्या बाणांनी ती झाडंसुद्धा मोडून तोडून टाकली. पाहता पाहता संध्याकाळ होत आली. मग विश्वामित्र ऋषी रामाला म्हणाले, रामराया, सूर्य अस्ताला जाईल, आता आणखी वाट पाहू नकोस. धनुष्याला बाण लाव आणि त्या राक्षसिणीचा वध कर. रामाने दचकून विश्वामित्रांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ऋषीवर, ही राक्षसी असली तरी एक स्त्री आहे आणि मी तर क्षत्रिय आहे. मी हिला कसा बाण मारू, हिचा वध कसा करू? त्यावर विश्वामित्र हसून म्हणाले, रामराया, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, पण ही पापिणी आहे, क्रूर कर्म आहे. अनेक निरपराध माणसांना, ऋषींना हिनं
मृत्यूचा घाट उतरायला लावलाय. त्यामुळे हिला मारण्यामध्ये कसलंही पाप नाहीये. आता तुझा बाण सोड आणि हिचा वध कर. गुरूंची ही आज्ञा ऐकल्याबरोबर रामरायांनी आपल्या भात्यातला एक अतिशय तेजस्वी बाण काढला आणि तो सू 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 करत ताटिकेच्या दिशेनं निघाला. त्यांनी पाहता पाहता ताटिकेच्या गळ्याचा वेध घेतला आणि क्षणार्धात जोरात आरडाओरडा करत ताटिका मरून धरणीवर कोसळली. ताटिकेचा अंत झाला. हे पाहिल्याबरोबर सुबाहू आणि मारीच संतापले. ते पण रामावरती चाल करून आले. रामानी एका बाणातच सुबाहूला मारून टाकलं आणि मारीच्यावरती एवढ्या बाणांचा मारा केला की त्या बाणांच्या जोरदार प्रवाहाला मारीच्याला विरोध करता येईना. त्या बाणांच्या वेगाने त्याला आकाशात उंच उडवलं आणि पार समुद्राच्या पलीकडे लंकेमध्ये रावणाच्या राज्यात फेकून दिलं. ताटिकेचा वध झाला. मारीच दूर फेकला गेला. सुबाहूचा वध झाला. ताटिकेच्या भयापासून ते सर्व अरण्य मुक्त झालं. ऋषी, देव, गंधर्व सगळे अतिशय आनंदित झाले. देवानी रामावरती पुष्पवृष्टी केली. सगळेजण रामाची स्तुती स्तोत्र गायला लागले. असे होते श्रीरामचंद्र, अत्यंत पराक्रमी, सर्व दुष्टांचा निर्दालन करता आणि सर्व सुष्ट आणि इष्टांचा पालन करता. असा होता आपला भगवान रामचंद्र.